पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. प्रथमेश राठोडचा पहिल्याच बॉलवर तडाखा आणि शुभम गिल कमी गतीने टाकलाय, परंतु प्रथमेश राठोड यांनी ओळखलाय आणि या बॉलला सरळ फेकून दिले. परत एकदा बाउंड्री लाईन पार. प्रथमेश राठोड ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तेच दाखवले प्रथमेश राठोड यांनी आणि या बॉलला पाठवलं आहेत युवराज. फुलर लेंथवरचा बॉल. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. पहिल्याच बॉलवर एक शानदार स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल केला आहे. पव्यात किरण तयार होत आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची एज. बॉल मात्र फ्लाय स्लिप मधून सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने मार्गस्थ होतोय. नशिबाची साथ मिळाली. इकडे युवराज आलेले आहेत, परंतु समोर बाबळेश्वरचे किरण. यावेळेचा बॉल हवेत. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षकाला संधी नाही आणि बॉल सरळ वेगात पलायन करतोय आणि जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॉल तयार. बॉल हवेत आहे. आपल्या स्लोवर वडने फसवले प्रथमेश यांना, परंतु मागे फिल्डर नाही आहेत. शुभम गीते बॉलला जज करतायत आणि बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम गीते यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि प्रथमेश टॉपेज घेतलाय. बॉल मागे चाललाय. तिकडे फिल्डर नाही आहेत. यावेळेस देखील नशिबाची साथ मिळते. राष्ट्रात आपल्या गोलंदाजीची चर्चा आहे. व्हाईट यॉर्कर स्लोवर वन होता, परंतु टप्पा मात्र खूप चांगला बघायला मिळाला. प्रथमेश राठोड यांनी फक्त बॅट टाकली मागे. खराब क्षेत्ररक्षण आणि जर जिंकायचं पुढे टाकलाय. परत एकदा लेग बिफोर विकेट साठी अपील. किरण खोबरे आलेत. ओव्हर डंपर जर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, परंतु समोर किरण. पहिलाच बॉल. स्लोवर वनचा वापर आणि किरण खोबरे काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. काय घडेल. फुल टॉस. नो बॉलचा कॉल देखील देण्यात आलाय आणि बॉल मिड विकेट आलो तयार होत आहेत. यावेळेस वाह, फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला जातोय. एक पाय पुढे आणि जिंकणार तो सुपर 8 ला. परत एकदा उडवलाय आणि यावेळेस मात्र फिल्डर बॉलच्या खाली. शुभम गीते आलेत. पकडला एक अप्रतिम झेल आणि इथे फलंदाज ऋषी आलेत. पहिलाच बॉल अपील तर जोरदार आणि यावेळेस ऋषी आलेत आणि आल्याबरोबर विकेट. बॉल हवेत खेळलाय. लाजवाब स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि बॉलच्या लाईन हे पुढच्या एकदा. यावेळेसचा बॉल हवेत. फटका फसतोय आणि अमोल घोडेकर बॉलच्या खाली. झेल पकडला. त्यांचंही मनापासून स्वागत. बॉल मिड विकेट मध्ये. फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे पकडलाय झेल. आरजी क्लब घुलेवाडी. राजू पाटे, निलेश इंगवले एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला आपण निश्चितच बघणार आहोत साईड डोअर, समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डुंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामोंडी टीम मध्ये संघमालक म्हणून नवनाथ पानसरे, गणेशदादा डुंबरे, शुभम पावसे, तर तुषार शेठ घोडके पाटील यांची टीम आरजी क्लब घुलेवाडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस करण्यासाठी विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला. आम्ही जवळपास 2 ओव्हर अगोदर पासून कॉल देतोय. जाव्यात मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. वेग तर प्रचंड होता, परंतु ऑफस्टम्पच्या खूप बाहेर असल्या कारणे व्हाईट बॉलचा इशारा देण्यात. शुभम गीते स्ट्रायकर इनकडे समोर उडवलाय. ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्याकडे फेकून दिलाय. 6 धावा आल्यात. परत एकदा विकेट. यावेळेचा बॉल हवेत. फिल्डर मात्र फार दूरवर आहेत आणि बॉल एक टप्पा घेत सरळ बॉलवर मध्ये फलंदाजी करणारा संघ पुढे होता. वाह, कमालीचा स्ट्रोक. लाजवाब फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर शुभम गीते. अकूट टप्प्याचा बॉल. त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतायत. शुभम गीते यांनी चेंडूला दाखवली आहे दिशेला मिळतील. यावेळेस थोडीशी जागा बटवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे काय प्रथमेश राठोडचा पलटवार आणि इकडे महत्वाचा स्ट्रायकर फुलर लेंथवरचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि बॉल अगदी घरंगळत या मैदानाला घासत आणि प्रत्येकाला आपला खेळ दाखवावा लागेल. बॅकफुटला गेले. वाह, खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केलाय. फिल्डर फार दूरवर आहेत आणि अमोल घोडेकर. अमोल घोडेकर यांचा झेल किती महत्वाचा आहे. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु इकडे काय यस बॅटची एज, परंतु चूक या अगोदरचा भरोसा नाही. आखूट टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. फिल्डर वाह, प्रथमेश राठोड तिथे पकडतायत एक लाजवाब झेल. प्रवीण गावडे हॅट्रिक बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल हवेत
आणि यस, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक नाव युवराज गुंजाळ या ठिकाणी नोंदवत आहेत. कोल्हेवाडीचे सुपरस्टार आज गोलंदाजी. यावेळेचा बॉल हवेत, फटका फसतोय आणि अमोल घोडेकर यांना देखील माघारी जावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. फुल टॉस निखिल गुंजाळ यांच्या बॅटमधून बॉल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे पाठवला जातोय आणि यावेळेस समोर सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, आणि तेच इकडे निखिल. धन्यवाद, थँक्यू. यावेळेस देखील खूप सुंदर स्ट्रोक. वा, यावेळेस टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. आणि हा या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 ला जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचा तिसरा संघ जो सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे